आपल्या मुलाचा आरटी मध्ये नंबर लागला म्हणून विरार पश्चिमेच्या यशवंतनगर परिसरातील पालक आनंदी होते, पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही। आपल्या पाल्याला घेऊन ते आरटी अंतर्गत नंबर लागलेल्या यश विद्यानिकेतन या शाळेत गेले तर तिथे वेगळंच वास्तव समोर आले। माझं नाव निखिल। मी आरटी अंतर्गत फॉर्म भरलेला 25% जे रिझर्वेशन असतं त्याच्या अंतर्गत, आणि आम्ही शाळा 3 किलोमीटरच्या आतमध्ये शाळा सिलेक्ट केल्या होत्या। त्याच्यामध्ये ज्या आमच्या शाळा आहेत जवळपासच्या त्या आम्ही सिलेक्ट केल्या। त्याच्यामध्ये यश विद्यानिकेतन ही शाळा होती। ही शाळा आम्ही सिलेक्ट केली आणि जेव्हा आमचा नंबर लागला कळालं की ही शाळा कोरोनापासूनच बंद आहे आणि आता आम्ही ॲडमिशन घ्यायची कुठे, आणि ही शाळा आता बंद आहे। या प्रकारानंतर त्यांनी याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली आहे, पण प्रशासनाने याचे ठोस उत्तरच दिले नाहीये। त्यामुळे आपल्या मुलाचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती त्यांना सतावते। तसेच शिक्षण गटप्रमुखांकडे केली आहे, पण आम्हाला त्यावरून काय असं काही आम्हाला उत्तर मिळत नाही आहे आणि आम्ही सगळे कन्फ्यूज आहोत। आम्ही नक्की आता करायचं काय? आमच्या मुलांचं आता वर्ष पूर्ण वाया जाईल असं आम्हाला वाटतं। ही व्यथा केवळ एकाच विद्यार्थ्यांची नाही, पहिल्या फेरीत नंबर लागलेल्या तब्बल 30 विद्यार्थ्यांचा या शाळेत नंबर लागला होता। आपल्या पाल्याला दर्जेदार शिक्षण देण्याचा पालकांच्या स्वप्नावरच यामुळे पाणी फिरले। आर्थिक परिस्थितीमुळे शैक्षणिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या पालकांनाच पुण्याला जाण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात येतोय। आम्हाला जेव्हा सोनाली मॅडमकडनं काही रिप्लाय नाही मिळाला तर आम्ही चर्नी रोडला गेलो। तिथे एज्युकेशन डिपार्टमेंट आहे, तिथे एक सावंत सर भेटले। जे राजेश कंकाळ हे सर आम्हाला भेटले नाही, ते मेन आहेत आरटीएचे, पण ते सुट्टीवर होते। म्हणून आम्हाला सावंत सर त्यांनी आम्हाला व्यवस्थित गायडन्स दिलं की हे सगळं सोनाली मातेकर मॅडमच्याच अंडर आहे, तिने जर पुण्याला सांगितलं तर हे काम होऊ शकते। या प्रकारामुळे गोंधळलेल्या पालकांनी प्रशासकीय कार्यालयांमध्ये खेटे घातलेत, पण याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये देखील मोठा गोंधळ आहे। जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊनही पालकांच्या या समस्येवर तोडगा निघालेला नाही। आणि दुसरी गोष्ट असं आहे की आम्ही आता पहिले गट शिक्षण अधिकारीकडे गेलो वसईला, जिथे व्हेरिफिकेशन होते। आम्ही व्हेरिफिकेशन वगैरे सगळं केलं आणि त्याच्यानंतर ते बोलले की आमच्या इकडनं काय होणार नाही, पालघर जिल्हाधिकारी मॅडमकडे जा। मग तिकडे मॅडमला गेलो, मॅडमला पण माहितीच नव्हतं की ती शाळा नाही जागेवर। आम्ही ज्या दिवशी गेलो त्याच्यानंतर त्यांनी कारवाई केली। त्यांच्या म्हणजे कनिष्ठ जे असतात त्यांचे ते दोघांना पाठवलं, शाळेची देखरेख करायला सांगितली, पाहणी केली। तेव्हा त्यांना पण कळलं की शाळा जागेवर नाही आहे। मग त्याच्यानंतर ती मॅडम बोलले की तुम्ही आता जी शाळा दिली आहे ती संस्था, त्याच्या 3 शाखा आहेत। एक नालासोबत विरार ईस्टला 2 आहेत, त्या आमच्या घरापासून लांब आहे, आणि एक इकडे MGM म्हणून आहे। तर तिथे सांगितलं की तुम्ही सर्वांनी तिथे तुम्हाला ॲडमिशन घ्या, त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला काही मदत करू शकत नाही। प्रवेश फॉर्म भरण्यापासूनच पालकांना या प्रक्रियेत मोठा संघर्ष करावा लागलाय। थेट उच्च न्यायालयात जाऊन या प्रक्रियेतील त्रुटी दूर कराव्या लागल्या। गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून सुरू करण्यात आलेल्या या योजनेला प्रशासकीय अनास्थेचे ग्रहण लागलंय। शिक्षण विभागाने याची दखल घेऊन 30 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य ठरवणाऱ्या या प्रश्नांची दखल घेण्याची मागणी करण्यात येते।